माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे मालवण शहराची जबाबदारी दिली होती लोकसभेमध्ये, त्यावेळी जेवढं सन्माननीय राणेसाहेबांना जेवढं मताधिक्य पडलं तेवढंच मताधिक्य आपण विधानसभेला देखील राखून ठेवलेलं होतं. मग अशा कार्यकर्त्याला आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून एक तिसरी पॅरलर, एकतर मित्रपक्षाबरोबर युती करायची नाही, एकतर संघटनेच्या कार्यकर्त्याला काम करायची संधी द्यायची नाही, रणनीती आखायची संधी द्यायची नाही, उमेदवारांना फक्त उभं करून रणांगणात मोकळं सोडून द्यायचं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचं जिल्हा नेतृत्व कुठल्या दिशेने बाबा भारतीय जनता पार्टी वाढवते आणि काय कुठली दिशा किंवा काय अपेक्षित होतं निकाल, कोणासाठी ही इलेक्शन लढवायची होती, कोणाला जिंकून ह्या इलेक्शनमध्ये द्यायचं होतं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे सगळं न समजण्यासारखं आहे. कारण संघटनेत काम करत असताना 100% आपल्याला जो कोण असेल विरोधक आपल्याला कुठल्याच बाबतीत थांबवू शकत नाही. पण आपल्याच पक्षाकडनं जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतील, कालच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या, परत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असाच काहीतरी गोष्टी सांगून वापरून घ्यायच्या आणि परत जिल्हा नेतृत्वाला आपल्या मनासारखं वागायचं. ह्या प्रक्रियेपासून माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या चुकीच्या प्रक्रियेला साथ देऊ शकत नाही. संघटनेमध्ये आज भारतीय जनता पार्टी देशात राज्यात एका वेगळ्या स्थानावर काम करत असेल, परंतु या जिल्हा नेतृत्व म्हणजे अकार्यक्षम जिल्हा नेतृत्वामुळे आज मालवण सारखी नगरपालिका आज आम्ही हातातून घालून बसलेली आहे. आणि ह्या सगळ्या पराभवाला मालवणच्या जनतेने, म्हणजे जे आमचे 5 नगरसेवक निवडून आले ते प्रतिकूल परिस्थितीत निवडून आले, जनतेने त्यांना साथ दिली, परंतु तो जनतेचा जो विश्वास होता ज्या भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेला, त्याला आम्ही ह्या जिल्हा नेतृत्वामुळे आम्ही कुचकामी ठरलो, कमी पडलो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला व्यतीत होऊन माझ्यासारखा कार्यकर्ता आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक प्रक्रियेपासून बाजूला होत आहे. भारतीय जनता पार्टीचा मी आज माझ्या मंडल अध्यक्षपदाचा आज राजीनामा देत आहे आणि माझ्या सक्रिय सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. अनेक राजीनामे पक्षाकडे आलेत, पक्ष काय त्याच्यावर विचार घेईल तो विचार करेल. येणाऱ्या काळामध्ये माझी भविष्य काय असेल, मी पुढे काय करावं, ते येणाऱ्या काळात मी माझी भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करेन.